हरिओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. मी आनंद आज तुम्हाला एक अतिशय सोपी पण गुणकारी अशी मुद्रा सांगणार आहे, ती म्हणजे प्राणमुद्रा. आता बघा, अनेकांना डोळ्यांचे त्रास असतात, दृष्टीदोष किंवा डोळ्यांची हालचाल करताना जडपणा असतो, प्रतिकारशक्ती कमी असते, थोडी हवा बदलली की लगेच त्रास होतो किंवा अशक्तपणा असतो. या सगळ्यांसाठी ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. ती कशी करायची ती मुद्रा ते बघूया. आता आपले दोन्ही हात तुम्हाला दिसताय व्यवस्थित. करंगळीच्या शेजारचं रिंग फिंगर, अनामिका आणि अंगठा या तीनही बोटांची टोकं एकमेकांना जुळवायची, बाकीची दोन बोटं सरळ राहतील. ही झाली प्राणमुद्रा. कुठलीही मुद्रा कमीत कमी सलग 20 मिनिटं केली तर त्याचा फायदा मिळतो. आता ही मुद्रा तुम्ही कितीही वेळ करू शकता, या मुद्रेचे कुठलेही साईड इफेक्ट, दुष्परिणाम नाहीत. सलग 20 मिनिटं असं दिवसातनं तुम्ही 2दा 3दा कितीही वेळा केली तरी चालणार आहे. या मुद्रेमुळे अजून काय फायदे होतात बरं? या रक्तामध्ये आपल्या ब्लॉकेजेस, काही अडथळे असतील, ते अडथळे दूर व्हायला मदत होते. आपल्या शरीरात बऱ्याचदा काही व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची कमतरता असते. आपण औषधं घेतो पण त्या लेवल काही वाढत नाहीत. प्राणमुद्रा करताना तुम्ही हे इतर औषधोपचार चालू ठेवलेत तर तुम्हाला हा पण जो काही त्रास असेल तर तो कमी होऊन जाईल. व्हिटॅमिनची कमतरता जाणवणार नाही. दीर्घ काळाच्या आजारानंतर आलेला अशक्तपणा असेल, तो अशक्तपणा दूर व्हायला पण या प्राणमुद्रेचा अतिशय चांगला फायदा होतो. मानसिक दुर्बलता असेल, मन कमकुवत असतं, बऱ्याच जणांना थोडं काही झालं की मनाला खूप त्रास होतो, त्याच्यासाठी पण अतिशय चांगली आहे ही प्राणमुद्रा. थोडक्यात काय, शरीरातली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती वाढवणारी अशी ही प्राणमुद्रा आहे. अजून एक महत्वाचं, आपण व्यायाम करतो, चालतो, रनिंगचा व्यायाम करतो, त्यावेळेस आपल्याला दम लागतो किंवा कधी आपण काही डोंगर चढतो त्यावेळेस दम लागतो. तुम्ही जर ही प्राणमुद्रा करत करत जर चालले, पळले किंवा डोंगर चढलात तर तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढेल, दम कमी लागेल. हा याचा एक अतिशय खूप चांगला फायदा आहे. आणि अजून एक महत्वाचं की आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहे योगशास्त्रात सांगितलेली, त्यातलं मूलाधार चक्र, हे मूलाधार चक्राचं संतुलन साधण्यासाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला काय सवय झाली आहे की काही दुखत असलं की वेदनाशामक गोळी घ्यायची आणि लगेच अर्ध्या तासात वेदना थांबल्या, असा ह्या मुद्रांचा परिणाम नाहीये. या मुद्रा दीर्घकाळ सातत्याने करत राहावं लागतं. 3 आठवडे, 1 महिना, 6 महिने, जे प्रत्येकाच्या शारीरिक मानसिक स्थितीनुसार ते त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु महत्वाचं काय, दीर्घकाळ सातत्याने साधना करणं आणि तरच याचा परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. आणि निश्चित करून पहा. परत एकदा समजून घ्या कशी करायची. करंगळीच्या शेजारचं रिंग फिंगर, अनामिका आणि अंगठा या तीनही बोटांची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत, बाकीचे दोन्ही बोटं सरळ. आणि या पद्धतीने तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर गुडघ्यावर ठेवू शकता, काम करता करता, टीव्ही बघताना, चालताना, फिरताना, पळताना, कधीही ही मुद्रा करू शकता. त्याचा फायदा हा होणारच आहे. योगातल्या अशा अनेक मुद्रा आहेत. या अनेक मुद्रांची तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, अजून योगातले काही काही छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. हरिओम.